श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येक स्वामी भक्तांना अनुभव हे नक्कीच येत असतात. फरक मात्र एवढाच असतो की काही भक्तांना अनुभव पटकन येतात तर काही भक्तांना अनुभव यायला उशीर लागत असतो. परंतु श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना कधीही कोणत्याही भक्ताला अनुभव हे नेहमीच येतात आणि जेव्हा एखाद्या भक्ताला अनुभव येतात तेव्हा मात्र स्वामी नेहमीच पावलोपावली त्या भक्तांच्या बरोबर असतात आणि एकदा अनुभव आले की सतत त्या भक्तांना अनुभव हे येतच जातात. त्यामुळेच नेहमी स्वामींची भक्ती केलेली कधीही वाया जात नाही. ज्या भक्तांना लवकर अनुभव येतात त्यांच्या देखील स्वामी बरोबर असतात आणि ज्या भक्तांना उशिरा अनुभव येतात त्यांना देखील स्वामी अनुभव हे नक्कीच सतत देत जातात. असाच आजचा अनुभव देखील एका सुंदर अशा स्वामी भक्त दादांचा आहे आणि त्या दादांचं नाव राजेंद्र संपत भंडारे आहे आणि ते सातारा जिल्हा येथील राहणारे आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी किती संकटातून तारून नेलेलं आहे, कारण जेव्हा स्वामी आपल्या बरोबर राहतात तेव्हा प्रत्येक संकटातून स्वामी हे नक्कीच तारून नेत असतात. कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची साथ भेटणं हे देखील खरोखरच खूप मोठे भाग्याचं काम आहे. चला तर मग त्या दादांच्या आयुष्यामध्ये आलेले स्वामींचे अनुभव ऐकूया दादांच्या शब्दामध्ये. चला तर मग दादा सांगायला सुरुवात करतात. हा बोला. श्री स्वामी समर्थ. हा श्री स्वामी समर्थ. हा मॅडम, मला तो माझा अनुभव सांगायचा होता. हो हो. नाव त्यामुळे मी सकाळी केलेला फोन. नाव सांगायचं दादा. तर नाव माझं राजेंद्र संपत भंडारे. कुठे राहता? माझं गाव आहे सातारा. मी दोरुशी गाव तारळे भागात. सातारा म्हटलं ना? हा सातारा. बरोबर. हा. किती दिवस झाले स्वामींच्या सेवेमध्ये आला तुम्ही? कसे आला? आता मी स्वामींच्या सेवेमध्ये 2011 पासून आहे आतापर्यंत. अरे वा. आतापर्यंत स्वामींची सेवा करतोय. तुम्ही मला भरपूर. हा बोला. तुम्ही करता का मॅडम करताय तुमच्या? नाही, मी स्वतःहून करतो. काय काय करता सेवा? सेवा स्वामींची आपली भक्ती आहे ते स्वामी समर्थ पूजा वगैरे करतो त्यांची सकाळ संध्याकाळ. नाव घेऊन आपलं स्वामी समर्थ अशी पूजा आपली करतो. बोळी म्हणजे साधारणशी पूजा आपली. मग काय काय अनुभव तुम्हाला? मला बघा, मला गळ्याला गाठ उठलेली. तर ते ऑपरेशन करायचे होते. तर मला हॉस्पिटलमध्ये नेलं ना, त्यावेळेला ऍडमिट होताना, ऍडमिट झाल्यानंतर मला कसं व्हायचं, ऑपरेशन थिएटर मध्ये नेलं की माझी बीपी एकदम फुल व्हायची, म्हणजे हाय व्हायची. मग मला लगेच वॉर्ड मध्ये आणायचे. वॉर्ड मध्ये आलं की माझी बीपी आहे अशीच. काय म्हणजे काहीच नाही. मग मला एक महिनाभर ठेवलं. महिनाभर ऑपरेशनच नाही झालं. मग अखेर सुट्टीला माझी मुलगी बोलली माझ्या वडिलाच नाही, जाऊन द्या, ऑपरेशन नाही करायचं. माझे वडील असे पण काही दिवस राहतील ते राहतील, आपल्या घरी आणते. घरी आणलं. निधन केलं होतं का नाही? गाठ म्हणजे कशामुळे उठलेली काय त्याच्याविषयी? काय नाही, मी पान खात होतो आणि त्यामुळे गाठ दिसत होती. मग नंतर घरी आणल्यानंतर बघा 1-2 महिन्यांनी माझी गाठच नष्ट झाली. म्हणजे दिसायची पण नाही आणि काहीच नाही. स्वामींचे आपोआप गायब झाली का तुमची? आपोआप गाठ गायब झाली. मग आपोआप झाल्यानंतर मी स्वामींची सेवा म्हणजे जसं करतोय तसं करायचो. आपला पूजा सकाळ संध्याकाळ संपूर्ण. परत माझ्या मुलीचं लग्न ठरलं.
मुलीच्या लग्नामध्ये आता गावाला जायचंय, पैसा नाही. त्यावेळेस मी मुलीला आता बोललो पैसे काय करायचं बाबा, पैसे नाहीत, अजून कंपनीनं पाठवले नाहीत. फक्त मी आपलं स्वामींचं नाव घेतलं. बोललो बघा स्वामी, बोललो आता 10 दिवसच राहिलेले आहेत, 10 दिवसामध्ये पैसा कुठनं येणार माझ्याकडे, माझं जरा हे काम करा. मग असं बोललो सकाळी, आणि संध्याकाळी 5 वाजता मला मेसेज आला की तुमचे पैसे अकाउंटवर जमा झालेत. अरे वा. असं झालं. अनुभव हा आहे काही मॅडम. असं झाल्यानंतर मग मी लग्न वगैरे मुलीचं झालंय, सगळं काय व्यवस्थित झालं. परत माझी मिसेस आजारी पडली. मिसेसला सांगितलेले डॉक्टरने, बाबा बघा तुमची सेवा असेल तरच ते ह्यांचा काय ते आहे, तुम्ही सेवा करा, आपल्या देवाची प्रार्थना. काय प्रॉब्लेम होता मिसेसला तुमच्या? मिसेसला ते कोरोनामध्ये थोडासा हे झालेले ना, संपर्कात आलेले कोरोनाच्या. तो प्रॉब्लेम होता. मग मी आपलं 15 दिवस मी असाच तिथे हॉस्पिटलला होतो. तर डॉक्टर लोक सगळ्यांचं काय सांगायचं, माझ्या मिसेसचं सांगायचे नाही. मग मी डॉक्टरला विचारलं, बोललं काय आहे डॉक्टर, हे अजून पावतर काय, कशी काय माझ्या मिसेसची प्रकृती आहे. तर बोलले ते आहे, पण अजून त्यांचं व्हेंटिलेटर कमी झालं पाहिजे, व्हेंटिलेटर जास्त आहे, थोडं कमी झालं पाहिजे. तर मी आपला सकाळ संध्याकाळ पूजा करायचो स्वामींची तिथेच हॉस्पिटलला. काय तुम्ही फोटो घेऊन गेला होता का? काही नाही, फक्त नाव घ्यायचं, श्री स्वामी समर्थ असं बोलून बोलून आपलं हे करायचं. नाम सोमा, नाम सोमा चालू. मग नंतर बघा मला 4-5 दिवसानंतर डॉक्टर बोलायला लागले, अरे तुमच्या मिसेसचं आता व्हेंटिलेटर कमी कमी होत आलेलं आहे. तर बोलले ते आता काय ह्याच्यामधनं बाहेर आहेत, ते काय धोका काही नाही त्यांना. तर बोललं ठीक आहे, बोललं चांगलं झालं. मग मी पूजा आपली चांगलं नाम त्यांचं घ्यायचो, स्वामींचं आपलं नेहमी माझ्या तोंडात असतं, स्वामी समर्थ असं म्हणून पूजा करायचं. ते झालं. त्यानंतर बघा हे मला अनुभव परत आलेले आहेत. माझी परिस्थिती एवढी बेकार होतो की मी दारू लय पेत होतो पहिला. पण जसं स्वामींच्या सेवेत आलो तत्पासून दारूचा बिलकुल नाही, काय नाही. फक्त म्हणजे तुमच्या मनानेच तुम्ही म्हणजे स्वामींच्या सेवेत, आता तुम्ही म्हटलं की तुम्ही ड्रिंक वगैरे करत होता, मग तुम्हाला कसं वाटलं की आपण स्वामींच्या सेवेमध्ये यावं म्हणून? ते आमचे मेहुणे होते, त्यांनी सांगितलं की बाबा आमच्या ठिकाणी जावा, आमच्या कराडलाच आहे मठ स्वामींचा, तिथे आम्ही गेलेलो रासोटीला. तिथे मी माळ वगैरे घातली. तत्पासून जी दारूला हात नाही, माझ्या घरामध्ये व्यवस्थित चाललेलं आहे. फक्त एवढंच, आता माझा मुलगा माझ्यापासून आता लांब आहे, फक्त जवळ येण्याचा माझा प्रयत्न आहे. स्वामींची पूजा करतोय, स्वामींनीच विनंती करतोय, बघा तुम्हीच काय ते मुलाला आमच्या जवळ आणा. दादा आणणार ते सुद्धा. आणि तुम्ही मग तुम्हाला माळ तुम्ही स्वतःच घातली का, म्हणजे तुमच्या मुलानेच घातली का, कोणी घालायला लावली तुम्हाला? नाही, आमच्या मेहुण्याने सांगितलेलं घेऊन जावा, तिथं दारू सोडतील म्हणून असं गेलेलो आम्ही. मग त्यावेळेला मला सांगितलेले 5 गुरुवार करायचे इकडे. मी त्यावेळेला मुंबईला होतो स्वामी, आपलं ठाण्याला मी कामाला होतो. मग ठाण्यावरनं मी 5 गुरुवार मुंबईवरनं यायचो गावाला, गुरुवारी यायचो, पाया पडायचो आणि मग मुंबईला जायचो. 5 गुरुवार असं केले. पण माझी दारू असं म्हणजे काय, मला इच्छाच नाही व्हायची काय, दारू प्यायची वगैरे काहीच नाही. घरामध्ये सगळं व्यवस्थित चालायला लागलं, सगळं काय व्हायला लागलं व्यवस्थित. माझ्या मुलांची लग्न झाली, व्यवस्थित आहे आता. तेच माझ्या मुलाचं पण लग्न झालं का? मुलाचं पण केलं लग्न. मुलाचं पण झालं, पण काही वर्षानंतर असं मुलाने आम्हाला आपला अलिप्त ठेवून तो बायकोला घेऊन एका साईडला राहिलेला आहे.
नाही हा. त्याच्यात पण मन परिवर्तन होणार ना हो दादा. आता तुम्ही स्वतः अनुभव घेतले, स्वामींनी कसे चमत्कार केले तुमच्या आयुष्यात. हो. आयुष्यामध्ये भरपूर मला म्हणजे मला तर असं वाटतंय ना, भरपूर मला डॉक्टरांनी एवढं सांगितलेलं की ही गाठ ऑपरेशन करून काढायला लागेल, पण गळ्यापासून कट करायला लागणार, परत 5-6 महिने त्या माणसाला तूपमधनं सगळं द्यायला लागेल, पाईप हे मधून सगळं सोडावं लागलं. हा सोडायला लागलं असतं. पण त्यावेळेला एवढा प्रसंग होता की माझ्या मुलीने हट्टच घेतला, नाही माझ्या वडिलाला घरीच पाठवा, जाऊन द्या मेले तर मरून द्या माझ्या घरी, असं केलं. तुम्हाला असंच होतं म्हटल्यानंतर ती तरी काय करणार आहे, म्हणजे तुमचा बीपी म्हटल्यानंतर. हा, डॉक्टरांनी डिस्चार्ज दिल्यानंतर हा एक प्रकार झाला, माझ्या बायकोचा झाला. असं म्हणजे एकदम म्हणजे स्वामी एवढे पाठीशी आहेत ना, मी कधी पण काही जरी बोललो ना, कुठली इच्छा माझ्या मनामध्ये असेल तर ते कधी मला डावलत नाही. मला कधी पण कुठली गोष्ट वेळेवर माझ्या असते, सगळं काय भेटतं घरामध्ये, सुख शांती आहे, आता व्यवस्थित आहे. तुम्ही स्वामींना प्रार्थना करायची ना, मुलगा पण येऊ द्या, मुलाने आई हो. हा करतोय ना आता प्रार्थना, तेच आहे माझी. काय की मुलगा पण यावा, मुलाला मुलगा व्हावा, एकूण नातुंड असावं आमच्यापाशी खेळण्यासाठी करण्यासाठी. आपली प्रार्थना त्यांच्यापाशी करतोय. ते ऐकणार ना दादा, आता तुमची ते पण इच्छा पूर्ण करणार. तेच तुमचं सकाळी मी आपलं युट्यूबवर बघितलं आणि बोललो बघूया कॉल लावून बघूया, आपला पण अनुभव सांगावा असा. माझी मुलगी पण आहे, ते पण बोलू लागा. ती पण करते का स्वामी सेवा? देतो. हॅलो, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. तुम्ही करता स्वामी सेवा? नाही, मला आता वडिलांमुळे अनुभव यायला लागलाय, त्यामुळे मी वडिलांमुळे अनुभव यायला लागले तुम्हाला? हो, त्याच्यामुळे मी सुद्धा आता ठरवलंय की ह्या सेवेत आपण सुद्धा भाग घ्यायचा, मनापासून करायची, असं मी सुद्धा ठरवलंय. कारण माझ्या वडिलांमध्ये म्हणा, आमच्या घरामध्ये म्हणा, स्वामी समर्थांनी खूप मोठा बदल घडवून आणलाय. खूप आमची परिस्थिती बिकट होती. त्यांनी आता आम्हाला म्हणजे असं म्हणजे इतकी पण हे नाहीये, पण आहे ते आम्ही खूप सुखी समाधानी आहे त्याच्यात. तेच पाहिजे ना ताई, सुख समाधान घरामध्ये पाहिजे. जास्त पैसा असून काय कामाचा ताई? जर त्रास होत असेल, घरात सुख नसेल, तर नुसता पैसा काय कामाचा सांगा बरं. हो. आणि पूर्वी तुमच्या परिस्थितीनं आताच्या परिस्थितीमध्ये बदल झालाय, म्हणजे स्वामी तुमच्या घरात आले की घरात परिस्थिती पण बदलत गेली. हो. स्वामींनी खरंच आमच्यावर आशीर्वाद ठेवलेत, त्याच्यामुळे आता सध्या आमचं सगळं व्यवस्थित आहे. माझ्या वडिलांना त्यांनी मोठ्या संकटातून बाहेर काढलं, माझ्या आईला मोठ्या संकटातून बाहेर काढलं. तेव्हा लॉकडाऊन होतं. लॉकडाऊन मध्ये तर आमच्या आईची अशी आम्हाला शाश्वतच वाटत नव्हती. खरं आम्ही सतत देवाचा धावा करत होतो. नाही, त्या कोरोनाच्या काळात खूपच म्हणजे खूप लोकांचे कुटुंब झाले ना ताई. हो, तेव्हा तर अक्षरशः आमच्या डोळ्यातून पाणी थांबत नव्हतं, इतकं आम्ही विनवण्या करत होतो. खरं एका 4-5 दिवसातच खरंच आम्हाला देवानी लय साथ दिली. तसंच असतं, मी नाही साथ सोडत कधीच, आपल्या भक्तांना एकटे सोडत नाहीत. फक्त कसं असतं, थोडा वेळ लागत असतो. हो, त्यांना चमत्कार. 4-5व्या दिवशी तर आमच्या वडिलांचा फोन आला, काही काळजी करू नका, आहे आई व्यवस्थित, डॉक्टर पण चांगले, डॉक्टर पण साथ देतायत, होईल व्यवस्थित सांगतायत, आधार देतायत. आणि जसं त्यांनी तसं सांगितलं तसं आईची परिस्थिती म्हणजे तब्येत सुधारतच गेली. आणि खरंच 8 ते 15 दिवसाच्या आतच आमची आई आम्हाला घरी आली. अरे वा, म्हणजे नामस्मरण त्यांचं चालू होतं ना. हो, तुमचा धावा चालू होता, त्याच्यामुळे स्वामींना यावंच लागलं ना. हो, आमच्या वडिलांना पण मध्ये अटॅक आला होता. तेव्हा हो, खूप दवा औषधं केली ती, खूप म्हणजे खूप केलं, इकडं तिकडं. पण जसे त्यांना बरं वाटायला लागलं तसं त्यांनी जशी पूजा करायला चालू केली स्वामींची,
तसा त्यांच्या तब्येतीत आणखीच फरक पडला. आता तर म्हणजे त्यांना काही वाटत नाही. कामाला वगैरे जातात व्यवस्थित. आता त्यांना विश्वास आहे ना स्वामी बरोबर. आणि अजिबात म्हणजे काहीच वाटत नाही त्यांना. नाहीतर आम्ही आता गेल्या 2 वर्षापासून इतकं पैसे म्हणजे कर्ज काढून त्यांना हे केलं, औषध वगैरे. हो, पण आता सध्याला ते स्वतःहून म्हणजे न चुकता स्वामींची प्रार्थना करतात. आम्हाला सुद्धा सांगतात तुम्ही सुद्धा करा. हो ना हो ना. नाही जमलं तरी आपलं थोडा वेळ बसून नामस्मरण करायचं श्री स्वामी समर्थ. काम करत करत जरी केलं तरी चालतं ताई. हो हो, म्हणून मी सुद्धा आता ठरवलंय मी सुद्धा हे करणार आहे. करा करा, कारण स्वामींची सेवा केलेली वाया जात नाही ताई. त्यामुळे आपल्या चॅनलवर भरपूर लोकांचे अनुभव आहेत की नामस्मरणाने सुद्धा खूप लोकांना प्रचिती आलेली आहे. सेवा करा, नामस्मरण करा, आणि आपल्यामुळे आपल्याला आलेले अनुभव लोकांना शेअर केले ना की लोक सुद्धा, त्यांना सुद्धा वाटतं की आपण पण बाबा सेवा करावी. यांना अनुभव आले, आपल्याला का बरं नाही येणार. त्याच्यामुळे समर्थांची सेवा केली की अनुभव आल्याशिवाय राहत नाही. येतोच अनुभव. तो आम्ही आमच्या स्वतःच्या आयुष्यात अनुभवलाय. त्यामुळं आता आम्हाला म्हणजे असं वाटतच नाही की म्हणजे देव नाही. पहिलं असं वाटायचं आपण कितीही कष्ट केलं तरी नाही, आपल्यालाच कष्ट केलं पाहिजे, काही उपयोग नाही, देव म्हणजे नाहीच असं वाटायचं. खरं आता म्हणजे आताची आमची परिस्थिती बघून असं वाटतं की खरंच कुठे ना कुठे तरी आहे देव. त्याशिवाय हे जग चालत नाही. हो ना हो ना. आहे म्हणून देव आहे म्हणूनच हे जग चाललंय ना. हो. खूप सुंदर अनुभव तुमच्या वडिलांनी पण सांगितले आणि तुम्ही खूप छान पण बोलताय. हो, चालतंय, ठीक आहे. अनुभव शेअर करते मी ताई. ठीक आहे. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, बघा या दादांचे अनुभव किती सुंदर होते. आणि जेव्हा एखादा व्यक्ती स्वामींच्या चरणी आपले सर्वस्व अर्पण करतो तेव्हा मात्र स्वामी अशा प्रकारेच त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये खरोखरच खूप अविस्मरणीय अनुभव देऊन जात असतात. कधी कधी जिथे अशक्य असतं तिथे देखील स्वामी शक्य करून दाखवतात. कारण स्वामींसाठी कधीच कोणतीच गोष्ट अशक्यही नाहीच. कारण स्वामी हे नेहमी प्रत्येक भक्तांना सांगत असतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि नेमके त्याच पद्धतीने स्वामी ठामपणे आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे राहतातच. आणि स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी कधीच कोणतीच गोष्ट अशक्य नाही. कधी कोणतीही गोष्ट अशक्य असेल तर ते स्वामी आपल्या भक्तांसाठी शक्य करून हे दाखवतच असतात. तर खरोखरच या सातारा जिल्हा येथे राहणाऱ्या या दादांचा, राजेंद्र संपत भंडारे या दादांचा अनुभव खूप सुंदर होता. मला तर खूप आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या दादांचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा तुम्हाला स्वामी अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच. त्याचबरोबर तुमचा एक अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते. कारण तुमच्यासारखे काही लोकांना खरोखरच त्या गोष्टीची गरज असते. आणि त्याचबरोबर जेव्हा तुम्ही तुमचा अनुभव शेअर करता तेव्हा जर तुमचा अनुभव ऐकून एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. प्रत्येक व्यक्तीवरती स्वामींची कृपा ही झालीच पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हाला आलेला अनुभव लहान असो किंवा मोठा असो तो अनुभव शेअर करायचा आहे. कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी अनुभव देणं ही काही साधी गोष्ट नाही आणि त्यांची साथ भेटणं ही देखील साधी गोष्ट नाही. त्यामुळे स्वामींनी अनुभव तर दिलेला आहे, आता पुढील कार्य तुमचे आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर.
तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. नाहीच कोणती सेवा जमली तरी देखील नामस्मरण, श्री स्वामी समर्थ हा षड्यक्षरी मंत्र अहोरात्र जपावा प्रीतीने मनामध्ये. जेव्हा तुम्ही हा मंत्र मनापासून जप करता तेव्हा देखील स्वामी त्या भक्तावर नेहमीच प्रसन्न राहत असतात. त्यामुळे तुम्हाला नाही काही सेवा जमली तरी देखील श्री स्वामी समर्थांना सकाळी उठल्यानंतर किंवा घरातून बाहेर जात असताना स्वामींना मुजरा करून जावे आणि घरी आल्यानंतर देखील स्वामींना मुजरा करावा आणि स्वामींचं थोड्या वेळ नामस्मरण केलं तरी हरकत नाही, किंवा ज्या पद्धतीने तुम्हाला जमेल त्या पद्धतीने, परंतु स्वामींचा जप हा नेहमीच तोंडामध्ये ठेवायचा आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.